भारतीय जनता पार्टीचा खरं तर आज फार आनंदाचा दिवस आहे। प्रकाश भोईरजी आणि सरोजताईजी या दोघंही जे कार्यकर्त्यांबरोबर जोडलेले असतात, कार्यकर्त्यांबरोबर पूर्ण वेळ राजकारण नाही तर राजकारणाच्या बाहेर जाऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीला त्यांच्या बरोबर असणारी अशी ही मंडळी, हे लोकप्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। खरं तर सर्व इथे असणारे उपस्थित ज्यांनी आज मोठ्या संख्येने प्रवेश केला असे सर्वच्या सर्व, मी बऱ्याच वेळेला या सर्वांशी मित्र म्हणून ज्यांचे माझे बऱ्याच वर्षांचे असणारे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे राजकारणाच्या बाहेर जाऊन या सगळ्यांनी नेहमीच माझ्याबरोबर माझ्या निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुकीला मला पार्टी ज्या वेळेला उमेदवारी देते त्या वेळेला खरं तर हेच ते सर्व मित्र असतात की जे थोडाही पक्ष किंवा काही गोष्टी पाहत नाहीत, ज्यांचा आज प्रकाशजींनी उल्लेख केला, आनंददादा। खरं तर व्यायामशाळेमधला एकही मुलगा नाही। मी ज्यावेळेला नगरसेवक होतो, नगरसेवकाच्या नंतर उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी मला कदाचित उमेदवारी देईल। गणपतीचा दिवस होते, मी गणेशोत्सव मंडळांना सर्व भेटी देत होतो। मला तो दिवस आठवतो। अष्टविनायक मित्रमंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि गणपतीच्या समोर नवस केला, तिकीट तुलाच मिळणार आहे आणि तू या शहराचा आमदार होणार आहेस। ते मला माहीत नाही, आनंददादा आज या जगात नाही, परंतु ही अशी असंख्य माणसं, माझं त्याचं काही नातं नाही, काही ओळख नाही, परंतु एवढं प्रेम। मंगळवारी गणपती मंदिरात भेटणं आणि गणपती मंदिरात भेटल्यानंतर काही गोष्टी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या चर्चा करायला हव्यात त्या करणं, आणि मग हळूहळू एक चांगल्या पद्धतीने की प्रत्येक सुखदुःखामध्ये काय बरोबर आणि काय चूक आहे या सगळ्या गोष्टी सांगत राहणार। इथले असणारे अनेक जण की ज्यांनी अनेकांनी आज प्रवेश केला, मी असंख्य लोकांची नाव घेऊ शकेन, परंतु आज रमाचं नाव घेतलंच पाहिजे। नाव घेताना संदीप नावाने प्रवेश केलाय, त्यामुळे लोकांना अजून माहीत नसणार की रमाने प्रवेश केला की नाही। त्यामुळे रमा असेल, काशीनाथ असेल की ही सगळी काय ताकदीची, आणि सचिन चणस पण बाजूलाच उभा आहे, गॉगल घातला, त्यामुळे ही अशी की प्रेम करणारी अशी ही सगळी मंडळी आहेत की ज्यांनी मला राजकारणामध्ये मोठं करण्याचं काम, मी नेहमीच असं म्हणतो की या शहराने मला मोठं केलं
या शहराचे नेहमीच माझ्यावरती उपकार राहिलेत आणि बाकी सगळ्यांसारखं माझं नाही आहे. मी बऱ्याच वेळेला गेल्या काही दिवस ज्यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये आपण सर्वजण जेव्हा विचार करतो तेव्हा असा विचार केला की या शहराला आणि या कल्याण डोंबिवलीला येणाऱ्या काळामध्ये जे ग्रहण आहे ते ग्रहण आपल्याला जर दूर करायचं असेल तर कदाचित तुम्हाला सर्वांना भाजपाला आशीर्वाद द्यावा लागेल असं मी एका अशाच 3-4 महिन्या अगोदर एका सभेमध्ये म्हटलं. त्याचं कारण पण काही वेगळं आहे आणि मग मी त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी बऱ्याच जणांशी बोललो, बऱ्याच जणांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सर्वजण, बरेच जण आहेत अजूनही, की त्या प्रत्येकाच्याशी चर्चा करताना सांगितलं की मला या शहराचा महापौर किंवा कल्याण डोंबिवलीचा महापौर हा का करावा लागेल, कशासाठी करावा लागेल हे मी तेव्हा सांगितलं. आणि मी सांगताना फक्त एवढंच सांगितलं की जे माझे मित्र आहेत ते माझ्याबरोबर येतील. आणि तेव्हापासून आजपर्यंत परिस्थिती विरोधकांची हाताबाहेर गेली आहे, यात काही शंका नाही. कारण मित्रच आहेत, दुश्मन कोण नाहीच आहेत. त्यामुळे मित्र सगळे जोडत गेले आणि एवढे जोडले गेले की आता काही मलाही थोडंसं थांबावं का असं वाटायला लागलं. त्यामुळे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, राजकारणाच्या बाहेर जाऊन एवढंच सांगेन की हे सर्व जे सुरू आहे ना ते शहराच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. राग, मत्सर, तिरस्कार आणि अशा काही ज्या गोष्टी सुरू आहेत की ज्या येणाऱ्या काळामध्ये या शहराला आणि या शहराच्या वातावरणासाठी काही फार चांगल्या नाहीत. आणि म्हणून आपण सर्वजण या शहरातील असणारे यांनी एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली. मला खात्री आहे सर्व कल्याण डोंबिवलीकर जी साथ आम्ही घातली तिला नक्की प्रतिसाद देतील. आणि पुन्हा एकदा प्रकाश भोईरजी आणि सरोजताई आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी मित्र ज्यांनी ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मी एक परिवारातला एक आपला सदस्य म्हणून मी आपणा सर्वांना सांगतो, प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये मी तुमच्याबरोबर जसा पूर्वी होतो त्याही पेक्षा जास्त ताकदीने राहण्याचा 100% प्रयत्न करेन. सकाळपासून मी पूर्ण 2 दिवस जेव्हा फिरत होतो तेव्हा लक्षात आलं की प्रकाश भोईरजी पण येणार आहेत. तेव्हा एक दुसरा एक पलीकडचा मित्र होता, त्यांना पण असं वाटलं की नाही मी थांबून काय करणार, म्हणून मी म्हटलं की बोललो ठीक आहे, माझी काहीच अडचण नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र महानगरपालिकेत काम केलं, एक मित्र म्हणून काम केलं, आंदोलनसुद्धा, नंबरकारी पण एकत्र होतो. हो, हे पाणी नव्हतं शहरामध्ये तर दुसरं कोणच नव्हतं, तर आम्हीच एकत्र होतो MIDC मध्ये जे काही करायला पाहिजे ते करण्यासाठी. जे आता बोलू योग्य नाही, परंतु ते सगळं करण्यासाठी पण बरोबरच होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणारे आम्ही सगळेजण. आज सुदेश हा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये सुदेश चुडनाईक यांचासुद्धा आज प्रवेश होतो आहे. त्याबद्दल मी सुदेशचं पण गाऊन बिचारा आला, मला पळत अरे बोलो मालवणमध्ये पण थांब थोडासा, पण तिथून पळत आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचाही खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादाने उल्लेख केला तसा आपल्या डोंबिवली पूर्वेचे माजी नगरसेवक सुदेशजी चुडनाईक